तुला तिने गप बसायला सांगितलं ना. तू गेली कामातून. ती लादी पुसते बेटा आणि तू सारखं सारखं मध्ये रुकावट आणते तिच्या कामाच्या आणि तू तिचं काम वाढवते. तू म्हणजे मुद्दामून मस्ती करायला लागली. नाही उघडायची गरज नाही. फोनला जेव्हा मला स्टँडवर ठेवायचं तेव्हाच ते मी ओपन करेल. पण तू काम का वाढवते घरातलं. मुद्दामून करते. तुला नको सांगितलं करू काय काय काढू तर तू मुद्दामून करते ना आता. तुला मी ओरडू. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग एडिट करत होतो सकाळपासून. थोडं पूजा घरावरती बिकॉज उद्या आपल्याला बाहेर निघायचं आहे. बऱ्यापैकी तीच लागली त्या कामामध्ये. मी इथं हे ब्लॉगच्या ह्याच्यात पाठी लागलो आणि ते आपलं एक शॉर्ट्स आहे त्याच्यासाठी. हळूहळू हळू काय काय पाहिजे मला तसं सांग. हात नको पिकू. फोन आहे हातामध्ये. काय सांगायचं आहे. हा आणि एक बाळ आजकाल मुद्दाहून मस्ती करायला लागलाय. अजून लक्षात आलंय मला. त्याला सांगितलं नको करू. ती आम्हालाच ओरडते. स्वतः मस्ती करते, काम काढते सगळं व्यवस्थित केलेलं आणि मग आम्हालाच ओरडते आणि हे करायला उलट करायला लागलं सांगितलं. तिला चांगले फटके पडणार आहेत आता. तुला देऊ का फटके समजलं. पण तुला नाही मान लागले ती चुकली. कशाला 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 होत ना. हे कुणाला राग दाखवते तू. कुणाला राग दाखवते. बोल सॉरी. हा ठीक आहे जा उठ. बोलत जा ना पुढे. अरे पूजा अरे जा धक्का धक्का बाजू धक्का काढायची तू. पूजा हे पूजा हे पूजा हे पूजा बोल. बंधू इथे कोण होते बोल. कुठेही मी तुम्हाला दोघांना पण आज तुला पण मी सोडणार नाही आता. खरं सांगते. अरे केले ना आता गेले ना. तुला बोलते. नाही तुला कुठे पण पसारा पाडला की तुला फटके भेटणार आहे. पूजा बघ तिने उशी फेकली खाली. तुला भीती नाही वाटत आता. तुला माहिती हा काय अजिबात. अजिबात भीती नाही वाटत. पूजाची पण माझी पण. कुणालाच घाबरत नाही. आली ती पूजा बघ उशी टाकली खाली. तुला बोलायला आली. मला नाही तुला बोलायला आली ती. तू चल आतमध्ये. तू आतमध्ये चल बेडरूम मध्ये चल. तुला झोपवलं होतं नाही ना. बेटी म्हटलं तू. व्हेरी गुड. झोप झाली. काय बॅग आहे. आहे ना काढली आहे. तुझी बॅग कशाला. एका बॅगेतच सगळे कपडे न्यायचे. बोल. झोप झाली का ग तुझी. सर्दी गेली. गेली अर्ध्या तासात सगळं झालं. बॅग पॅकिंग चालू झाली आहे. आहेस काय तू. एकदा चटका लागलेला तुला समजलं नाहीये. दाखवतोय ना. कशाचा चटका लागलाय. आणि तरी पण तू इस्त्रीच्या मध्ये मध्ये करते. इस्त्री करताना हव्या इस्त्री पाठी साईड हो. प्रॅक्टिस रात्री 9:30 वाजता.
मग जा. उद्या आपल्याला दुपारी निघायचं तर सकाळीचा लेझिम खेळू नये मस्तपैकी. मग मस्तपैकी साडीचा कोड पण असेल, ड्रेस कोड. उद्या फ्रेंड्स आमच्या सोसायटीमध्ये उद्या- शिवजयंती आहे. हा सोसायटीमध्ये काय शांत बस. मस्त मी तुझा मेकअप करताय नको माझा मेकअप. तर त्यासाठी काय काय तयारी पण चालू आहे. तर लेडीजचा लेझिम आहे राईट. लेझिम आहे, डान्स आहे, खूप काय काय आहे. पूजाला लेझिम खेळायला आवडतं आणि तिला येतं पण वाटतं स्कूल मला टाइम लेझिम पासून. पण येतं. पण उद्या आपल्याला निघायचंय तर दुपारी असेल तर तू सकाळी जाऊन आहे ना. तर तुझा मेकअप सकाळी 9-10 होणार असेल तर तू जाऊन ये. मला एवढं नाही जमणार, सॉरी. माझी जायची गडबड आणि त्यात लेझिम खेळायला, त्यापेक्षा न गेलेलं परवडेल. नंतर जाऊ पुढच्या वर्षी. तुला येतं लेझिम खेळता नाही. का? मी पुढची झालाय ना. बॅग पॅकिंग झाली नाही झाली, अजून बाकी आहे. बाकी आताचे फक्त कपडे भरलेत. अजून अजून काय बाकी? कॉस्मेटिक आहे, टूथब्रश आहे, क्लिप्स आहे, औषध आहे. तसं तेवढं झालं. हे अल्टर करून आलं. मग ते दुसऱ्या बॅग मध्ये? कोणतं नाही, त्याच्यातच. अच्छा, कारण की तू एकटीच आहेस तर तुला बॅग ती हँडल मी करता आली एकच पाहिजे. बॅग घेणार आहे आणि आणि भाव्या पण आहे तुझ्यासोबत. एक हँड बॅग. भाव्याला घेऊन बॅग घेणं आणि हे उचल आहे त्याच्यात. म्हणून मी तिला सोडायला चाललोय. काय नाही, मी एकटी गेली असते. हा हो, ते नको, त्या कॉन्फिडन्स मध्ये नको राहू दे. हे उचल. मी म्हटलं तर फळी सकट उचल. जोपर्यंत वरचं आपलं कपाट बनत नाही ते तोपर्यंत सगळं ह्याच्यामध्ये राहील. आणि हा फ्रेंड्स असे खूप सारे आहेत. मी युट्यूब वरती पण चेक करा, हिंदीमध्ये कुठे कुठे आहेत असे बरेचसे आहेत की ज्यांनी घर घेतलं बट अजून त्याच्यामध्ये काय करवलं नाही, कारण की त्याच्यासाठी काही बॅलन्स रेडी नसतो, फायनान्शियली ते रेडी नसतात, म्हणून घर घेऊन ठेवतो. नंतरला आरामात हळूहळू करतात ते घरातलं इंटिरियर. मेन पाहिजे तर इंटेरियर आम्ही केलंय. हा म्हणजे थोडंफार केलंय, किचन केलंय, आता हे आणि हे बाकी आहे. आणि मग पेंटिंग करायची. आज पूजाने हे परत हे सगळं घासलंय, हे बघा हे. पण ते पेंटिंग करूया सगळं. लेट्स सी दिवाळीपर्यंत कितपत आपलं होतंय किंवा डायरेक्ट 1-2 वर्ष लागतात त्याला. बट आपला तर प्रयत्न आहे लवकरात लवकर करायचा. 2च दिवसात परत आपण झटकलेला तर परत किती धूळ बसते इथे. बट एक सांगू का, कम्पेअर्ड टू हे बघा, ही आतमध्ये आपण पार्किंग म्हणजे पार्क केली आहे गाडी. एवढं बाहेर आहेत ना त्या गेट साईडला, त्यांच्यावरती तर बिलकुल धूळ नसते. पूजा अगोदर तर गेली आहे तिचं ब्लाऊज टाकायला. तू सोबत गेलेली मम्माच्या? कधी कधी? आता तर मम्मा एकटीच गेली आहे. एक ब्लाऊज एकदाच घालते, एक साडी एकदाच घालते, परत ती साडी कधी घालत नाही. एवढ्या साड्या घेऊन ठेवल्यात पण काय बघायचं मला सांग, है ना बेटा? मी बघा एक टी शर्ट किती वेळा, ती शर्ट पण टॉप पण खूप वेळा घालेल, बट साडी एकदाच घालेल. कधीतरी वर्षातून ठराविक काही सण किंवा काही असते. पण एवढे सण नाहीत जेवढ्या तिच्याकडे साड्या आहेत, पण ती घालत का नाही? हा म्हणजे एका दिवसातच झालं. पण ब्लाऊज बनवायला टाकले ना? नाही, मग? ते कुर्ता अल्टर करायचं. मला वाटलं ब्लाऊज. ठीक आहे, कुर्ते घालते मग तू. ठीक आहे. आता कुठे चायनीज खायला? हा, कुठे जायचं? ते फरसाण घ्यायचं. चायनीजचा सुगंध कुठून येतो मला? पुढे चायनीज कॉर्नर आहे. नको तर परफ्यूमचं आहे. काय ते फ्रेंड्स, इकडे आपल्या पण फोनवरती मॅचच चालू आहे. अरे विकेट गेले यार, नको आत ठेवून देतो. तिथं आम्ही फरसाण घ्यायला थांबलेली स्कूटी आणि बुग्गू पूजासोबत गेली आणि पूजाचं लक्ष पुढे फरसाण घेण्यामध्ये. आणि ती बघा इथे भाव्या, असं जर परत हात सोडून कुठे गेलीस तर लक्षात ठेव, मी तुला मारत घरी नेला नेक्स्ट टाइम पासून. ओरड जरा, फटके दे तिला. वो उधर भाग के चली गई कॉर्नर पे. हाँ असं नाही. तिथे गेली पण कशाला, तिथे काय हाय नाही ते पण नाही माहिती. तर काय घेतलं तू खर्च? 1 सेकंड मध्ये पळून गेली, ते समजलं पण नाही. तर फ्रेंड्स, तिथी अनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्याची इथे तयारी चालू आहे. पण अफसोस आपण उद्या नसणार.
आपल्याला निघायचं आहे. छानपैकी बघा डेकोरेशन वगैरे आपल्या सोसायटीमध्ये पण आहे. ह्या सोसायटीमध्ये अजून काय जसं मगाशी म्हटलं पूजाला हे पण खेळायचं होतं लेझिम, बट आपल्याला निघायचं आहे लवकर, त्यामुळे ती नाही आज प्रॅक्टिसला पण नाही जाऊ शकली त्याच्या रात्री. त्याचं तिला आवड आहे लेझिमची. मग मम्माला चालतच येऊ दे घरी. मग मम्माला पाठी बसायचं आहे. बस ना मी नको येऊ, ये मग पुढे बस. अगं पण पूजा नाही तू पुढे बस. तुम्हाला काढलं उचल ना देवाला काढलं. हा मी ते वॉटरमेलनचं ते घेतलंय ना ते तुला देणार. मग पुढे बस. ये बेटा पुढे येऊन बसल. आपल्याला राऊंड पण मारायला जायचं, पुढे ये. चप्पल स्टेशनला जाऊया नाही चप्पल बघू. हां हां चल शूज बघूया. चप्पल नको, शूज. मम्मा चल बेटा ये बेटा. खात खात नको, सगळी धूळ जाणार तोंडात. कसली जिद आहे रे पूजा ही ओवाची. ह्याच्यात नाही बसणार, तिथेच नाही बसणार. तिची जीत पूर्ण करतोस ना, मग माझी नाही करू शकत. करतच तर आलोय. काय केलीस? मोठी तर इथं आपण ओपन पार्किंग मध्ये असं पार्क केली आहे, परत ते उचलून जायची झंझट नको. कोणासाठी शूज बघते? तुझ्यासाठी कसे हवेत? समजूत काढायला बोलली की तुला शूज घेऊन देते चल, म्हणजे तुझं पाचवी पुढे येऊन बसेल, बट नाही तिला ऍक्च्युअली शूज घेणं चालू. दाखव फ्रेंड्सला दाखव. हो हो पायनॅपल. अरे वॉक कर बेटा. ते काय आणि तसं पण 2-3 महिन्यामध्ये अजून ते हे होणार, साईज वाढणार. बेटा व्यवस्थित बसतंय ना पायावरती. एक काम कर, एका सँडलचं ते बाहेर काढ आणि तिला तसं वॉक करता येतं का बघ. हा घे बेटा कर ना. अरे बाप रे पायनॅपल खराब झालं, सोड जाऊ दे सर. घाल ते. चाल. हा बरोबर आहे सर. चालेल. आवडली? म्हणजे चप्पल खराब पाण्यात नाही देऊ शकत. अरे ते क्रॉक्स आहे, त्याला पाण्यासाठीच आहे ती. गप्प ना. काय गपना बेटा, घाल रे पाण्यामध्ये. आवडली तुला चप्पल? ह्याने काय होणार? लोअर अँड डस्टर दोन व्हॅक्यूम. ते खिचायचं पण, ते थोडं लॅपटॉपच्या कीबोर्डवरती पण कामी येईल आपल्याला. 1 year warranty. फ्रेंड्स कार ॲक्सेसरीजच्या शॉपमध्ये आलेलो. इथून मस्तपैकी आपण ते कारसाठी कवर पण घेतला आहे आणि त्यासोबत एक स्प्रे पण घेतला आहे. बट त्या स्प्रे कितपत कामी येणार आहे माहीत नाही, बिकॉज आपल्याकडे तेवढा उन्हाळ्याचा प्रॉब्लेम नाही आहे. पण तरी पावसाळ्यात होऊ शकतो, पण सेफर साईड आपण घेतला आहे. उद्या प्रॅक्टिस करणार तर तू पण कर प्रॅक्टिस. आता उद्या तिला सोडून येईल, परवा येईल मी तिला सोडून, मग आल्यावरती येतो. अच्छा अच्छा. आज पप्पा बोलतात की तू नाराज दिसतो चेहऱ्यावर. नाही मी विचारत आहे काहीतरी, आता रील काढणार आहे ना, तर गाणं शोधतोय मी कोणत्या ह्याच्यावरती करू, आणि मॅच पण बघतोय सोबत. अच्छा अच्छा. पूजा तिकडे गेली. हा ओके ठीक आहे. हो. हा मग इकडची काही कामं असतील ते करून घे. तू पण रिलॅक्स होतोस ना. धावपळ होते तुझी खूप तिकडे जायची वेळेला विराट. हा? हम्म. त्या दोघी असेल तेव्हा. हा हो या. तर ये तू. हा ओके. 1-2 दिवस तरी इथे राहील. म्हणजे हम्म. तुझी काही बॅकग्राऊंड कामं वगैरे बँकेची वगैरे काय. हा कुठे ब्लॉक वगैरे काढता येतील. हो या. हा झालंच की फोन करतो मी तुला, यायचं झालं की. हा हा काय. हो या. जाऊ नको तिथे 4 दिवस एकटा. ठीक आहे. तसे ट्रेन पण बँड्रावरूनच निघणार आहे, बँड्रा टर्मिनस वरून, पण ती अच्छा अच्छा. बोरवलीला थांबेल, मग आम्ही तिथूनच चढून पुढे. बरं चालेल. मग ये तू. हा आलो की मी फोन करतो, यायचं झालं की. हो जेवलास का बाळा? जेवलास? हो ना, आता जेवेल, आता जेवेल. खोकल्याचे औषधं वगैरे जवळ ठेवायची. हा तिने घेतलं आता बॉटल, तेच घेऊन आले, खोकल्याचं औषध वगैरे काय काय बाब्याचं. हा हा हा. ठीक आहे बेटा. हा हो ठीक आहे, चल बाय. चल. हा
उद्या हो. जा हो उद्या या जा ठीक आहे चल. बाय हो उद्या जा